नमस्कार मैत्रिणींनो, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आत्ता येणाऱ्या रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपणाला सर्वांनाच माहीत आहे की बहीण जेव्हा भावाला राखी बांधते तेव्हा ती स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी भावावर सोपवते, तसंच त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना त्याचं औक्षण करून करत असते. म्हणजेच एकूणच हा बहीण भावाच्या अगदी जिव्हाळ्याचा असा हा सण आहे. मग रक्षाबंधन म्हटलं की खूप सारे मिठाई, पेढे, बर्फी हे तर पर्यायाने येतातच. परंतु आता सध्या आपण परिस्थिती बघतोय की दुधाच्या पदार्थांमध्ये खूप प्रमाणामध्ये मिलावट आहे, भेसळ आहे. म्हणून म्हटलं चला बाहेरचा पदार्थ तर नकोच, आता घरच्या घरीच आपण काहीतरी गोड बनवूया. त्यासाठीच मी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम चवीला आगळेवेगळे असे पेढे बनवलेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा. आणि हो, कमेंटसुद्धा करत जा, कारण तुमची एक कमेंट माझं मोटिवेशन आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. खवा न वापरता बनवलेले हे पेढे चवीला तर चांगले लागतातच, परंतु 4 ते 5 दिवस टिकतात सुद्धा. आणि हो, बाहेरचं भेसळीचं खाण्यापेक्षा घरामध्ये बनवलेलं कधीही चांगलं. चला तर मग रेसिपीला इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया. इथे सर्वात आधी 1 वाटी काजू घेतलेले आहेत. त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे. काजूची पावडर करताना एक सलग मिक्सर चालू ठेवायचं नाही, चालू बंद करायचं, नाहीतर मग त्याला तेल सुटतं. आता इथे काजूची पावडर तयार झालेली आहे. नंतर गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये मी सुरुवातीला 1 वाटी दूध घातलेलं आहे. 1 वाटी दूध घातल्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने काजू घेतलेले आहेत त्याच वाटीने साखर घेतलेली आहे, ती घालून घेतलेली आहे. आणि नंतर परत अर्धी वाटी दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता या दुधामध्ये ही साखर चांगली विरघळेपर्यंत हलवून घ्यायची आहे. साखर चांगली विरघळली की यामध्ये ही काजूची जी पावडर केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत. सुरुवातीला एकदम कमी गॅसवरती परंतु एकसारखं हलवत ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करायची आहे. आणि नंतर यामध्ये 1 पॅकेट मिल्क पावडरचं घातलेलं आहे. आता मिल्क पावडर घातल्यानंतर पटकन गुठळ्या होतात, म्हणून मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि चांगलं कालून घेतल्यानंतर परत गॅस सुरू करून घेतलेला आहे. आता ह्याचा चांगला घट्टसर गोळा होईपर्यंत हे हलवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता ह्याचा घट्ट गोळा झालेला आहे, तो मी एका ताटलीमध्ये थंड करण्यासाठी काढून घेतलेला आहे. एक 10 ते 15 मिनिटे हे थंड झाल्यानंतर मग याचे पेढे वळून घ्यायचे आहेत. पेढे आपल्याला हवे त्या आकाराचे वळून घ्यायचे आहेत, छोटे मोठे. आता इथे 1 वाटी काजू, 1 वाटी साखर आणि एवढ्या साहित्यामध्ये ½ किलो पेढे तर नक्कीच तयार झालेले आहेत. मी मध्यम आकाराचेच पेढे तयार करून घेतलेले आहेत. अगदी खव्यासारखे दिसणारे आणि चवीलाही छान. झाले की नाही पेढे तयार? तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.